जय श्रीराम. मी कुमारी ऋषिका गजानन पिंगळे. आज सकल संत विचार या फेसबुक पेजवर लाईव्ह कीर्तन सेवा देत आहे. मी खूप खूप आभारी आहे सकल संत विचार पेजचे जे दादा आहेत, डॉक्टर नितीन दादा कुबडे यांची मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला कीर्तन करण्याची संधी दिली. श्रीमद् महादिगणपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्णवैराग्यचाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. राम हो जय राम 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 हो जय राम राम. पतित पावन पूर्ण काम पतित पावन पूर्ण काम. राम हो जय राम राम. नाथ हो दीननाथ नाथ तुमचे चरणी राहो माथा. राम हो जय राम राम. बंधु हो दीनबंधु बंधु रामदास म्हणे करुणा सिंधू. रामदास म्हणे करुणा सिंधू. राम हो जय राम 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 हो जय राम राम. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. सुपुत्र संसारी कुलाचे मंडण वंश उद्धरण हरिभक्त. हा अभंग समर्थ रामदास स्वामींचा आहे. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन वंश उद्धरण हरिभक्त. वंश उद्धरण हरिभक्त. वंश उद्धरण हरिभक्त. भक्त तारे तारे 42 कुळे भक्तीचे निमुळे जगदुद्धार जगदुद्धार करी सुपुत्र संसारी. येराणाचारी पापरूपी नर अभागी जाणावे. जयासीने नवे देवराव जयासीने नवे
प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला हा अभंग महाराष्ट्रातील संत परंपरेतील प्रपंच न करता उत्तम प्रपंच कसा करावा हे सांगणारे आमचे रामदास स्वामी यांचा आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. आमचं मंदिर पूर्ण झालंय. त्यांना मी असं सांगू इच्छिते की तुका झालासे कळस ध्वज होई रामदास. असे हे रामदास स्वामी यांचा हा अभंग मी सेवेसाठी घेतला आहे. यांनी आपल्याला अभंगात सांगितलेलं आहे की सुपुत्र कसा असावा. आमचे रामदास स्वामी हे सुद्धा एक सुपुत्र होते. कसे होते आमचे रामदास स्वामी? रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, धन्य तव माया धर्म रक्षाया. घेतला कलियुगी अवतार, घेतला कलियुगी अवतार, कंठी धरिला कीर्तीचा. शिष्य ज्याचं झालं जे जाऊ बाळ हजी जी 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 जी. शिष्य ज्याचं झालं जे जाऊ बाळ हजी जी 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 जी. हरिकथा आदि निरूपण, हरिकथा आदि निरूपण, राजकारण सावधापन, सर्व विषयांच्या ठाई अनिवा, सर्व विषयांच्या ठाई अनिवा, सर्व विषयांच्या ठाई अनिवा. हेच स्वराज्याचं दार शांत. बंधुनो स्मरा त्यांचे उपकार हजी जी 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 जी. बंधुनो स्मरा त्यांचे उपकार हजी जी 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 जी. धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार, झाला अवतार आला रामदास चिरका, धर्माचा दास काळाचा का. असा हा राणूबाईचा बाळ हजी जी 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 जी. असा हा राणूबाईचा बाळ हजी जी 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 जी. जिजिर जी जी जिजिर जी जी जिजिर जी जी. असे आमचे रामदास स्वामी आम्हाला उपदेश करताना सांगतात, सुपुत्र संसारी कुलाचे मंडण, वंश उद्धरण हरिभक्त. मंडण म्हणजे मंगल. सुपुत्र संसारामध्ये असणं म्हणजे मंगल होय. पण तेच जर विरुद्ध झालं तर यासाठी एक दृष्टांत देते. एका व्यक्तीला 5 मुले असतात. एक निपुत्रिक त्याच्या जवळून जात असतो. तो निपुत्रिक त्या गृहस्थाला म्हणतो, अहो तुम्ही किती भाग्यवान आहात, तुम्हाला 1 नाही 2 नाही 5 मुले आहे. ज्याला मुलगा आहे तो उत्तरतो, अहो मला 5 मुले आहे पण एकही कामाचा नाही. मुलं असणे ठीक आहे पण माझ्या एकही मुलगा कामाचा नाही आहे. नाही तरी काय थोडी श्वान डुकरे बापुडी. 5 मुले आहेत पण एकाचे प्रताप पहा. तो गृहस्थ त्या निपुत्रिकाला म्हणतो, अहो नुसती संतती असून काही कामाचं नाही आहे. तर कुत्र्यांना आणि डुकरांना सुद्धा मुलं होतात. तसंच माझ्या बाबतीत सुद्धा आहे. बघा, माझा जो पहिला पुत्र आहे तो प्रिन्स ऑफ वेल्स चिलम ओळीत मंदिरात राहतो. दुसरा पुत्र गटार गंगेची स्नाने करतो, चोऱ्या करतो. तिसरा पुत्र घोड्याच्या रेसमध्ये जातो. आतापर्यंत 14,000 रुपये त्यांनी खर्च केले. आणि चौथा पुत्र फक्त 192 वेळा तुरुंगात जाऊन आलेला आहे. आणि जो शेवटचा पुत्र जो सर्वात लहान आहे तो आता सध्या लहान आहे पण एक दिवसाआड लोकांच्या घरांना आग लावतो आणि पळून जातो. असे पुत्र असणं काय भाग्याचं आहे. सुपुत्र संसारी कुलाचे मंडण, वंश उद्धरण हरिभक्त. पण अशी मुले असण्यास काय होणार आहे? असे मुलं जर असले तर काय होईल बरं? कुपुत्र संसारी कुलाचे मुंडण. स्वकुला जो कज्जल लावी तो पुत्र काय हो विष्टा. माय प्रज्वली वाटे जरी होईन मान्य हो अहो शिष्य. सुपुत्र हरिभक्ती करून स्वतःचा आणि स्वतःच्या कुलाचा उद्धार करतो तो सुपुत्र असतो. इतकेच नव्हे, स्वकुलाचा उद्धार करताना समाजाचा आणि राष्ट्राचाही तो उद्धार करू शकतो. असे अनेक सुपुत्र होऊन गेले. त्यातील एक उदाहरण आमचे रामदास स्वामीच आहेत. भक्त तरे तारी
42 कुळे, हरी चेनीमुळे जगदोद्धार करी, सुपुत्र संसारी, येरा अडाचारी पापरूपी. स्वतः समर्थांनी सुद्धा लौकिक संसार केलेला आहे. लौकिक संसार केला नाही, लग्नाच्या मंडपातून पळून गेले आणि काय केलं? रामनाम जप केला, गायत्री जप केला, तीर्थयात्रा केले. एवढं सर्व करून कीर्तन करायला लागले. एका गावी त्यांचं कीर्तन सुरू होतं. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त, हाच त्यांचा विषय सुरू होता. या अभंगाची सोडवण सुरू होती. हाच पूर्वरंग सुरू होता. एक म्हातारबुवा समोर बसले आणि एकटक रामदासांना बघू लागले. कीर्तन झालं, रामदास खाली आले आणि रामदासांनी त्यांना विचारलं, आपण कोण आहात? आणि माझं कीर्तन होईपर्यंत आपण आपली नजर माझ्यावरून हटवली नाही. त्यावर तो म्हातारबुवाच्या डोळ्यात पाणी येते आणि म्हातारबुवा म्हणते, अरे तू नारायणच ना? दास म्हणतात, हो मी नारायणच. अरे तू सूर्याजी पंताचाच मुलगा ना? हो मी सूर्याजी पंतांचाच मुलगा आहे. अरे तू जेव्हापासून लग्नाच्या मंडपातून पळून गेलास पासून तुझी आई तुझ्या नावाचा टाहो फोडत रडत बसली आहे. तिने तिची दृष्टी सुद्धा गमावली आहे. रामदासाच्या डोळ्यामध्ये घळघळ घळघळ अश्रू आले आणि आपल्या आईची आठवण झाली. आपल्या आईची आठवण झाली आणि सकाळीच थेट आपल्या घरी गेले. जामगावी दाराजवळ उभे आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ असा आवाज, अशी गर्जना करत आपल्या दारात उभे आहे. तेवढ्यातच त्यांची वहिनी पार्वती गंगाधरराव हे यांची पत्नी पार्वताबाई त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, इथेच थांबा, मी तुमच्यासाठी भिक्षा घेऊन येते. तेवढ्याच दरवाजाची दिंडी ओलांडून आतमध्ये गेले. वहिनीला दिसलं. वहिनी म्हणाले, अरे अरे तिथेच थांब, मी भिक्षा घेऊन येत आहे ना. समर्थ म्हणतात, अहो वहिनी तुम्ही मला ओळखलं नाही. आता त्यांची दाढी वाढलेली, कोण बरं ओळखेल त्यांना. अहो वहिनी मी तुमचा नारायण. हा आवाज आत बसलेल्या आईच्या कानावर पडतो. नारायण तू आलास, नारायण तू आलास करत करत आई बाहेर येते. आई जशी बाहेर आली तशीच रामदासांनी आपल्या आईच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि आपल्या अश्रूंनी आईचं चरण धुतले. समर्थांनी आपल्या आईला दृष्टी दिली. समर्थांनी आपल्या आईला रामाचं साक्षात दर्शन सुद्धा करून दिलं. असे समर्थांसारखे, शिवाजींसारखे आज आपण चरित्र अहो सुपुत्रच नाही तर या आताच्या ज्या काळामध्ये आहे, सुपुत्रच नाही तर कन्या सुद्धा 2 कुळाचा उद्धार करतो. सुपुत्र तर एकच कुळाचा उद्धार करतो, पण कन्या 2 कुळाचा उद्धार करते. त्याआधी 2 मिनिट भजन घेऊ आणि आपण झाशीच्या राणीचं चरित्र लावणार आहोत. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, मंदिर वही बनेगा राम, मंदिर वही बनेगा राम, हर हिंद यही है काम, रघुपति राघव राजा राम. आता यापुढे जे चरित्र आहे, आपली झाशीची राणी काय होती आमची राणी. बघा, लहानपणापासून काय कुशाग्र बुद्धीची मुलगी, अजूनही तिचं नाव अमर आहे. काय महान अशी राणी. आज तुम्हाला तिचं पूर्ण चरित्र थोडक्यात चरित्र सांगते. ते चरित्र तुम्ही थोडं तरी आचरणात आणलं ना तर मी आज कीर्तन केलेलं सार्थक होईल. विजयाची आली हो दशमी, विजयाची आली
पंतांनी कपाळी हात मारून म्हणती गरिबीचे आपले दैन्य हजी जी 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 फुटक्या नशिबाची तुग कशी फुटक्या नशिबाची तुग कशी कसे मागशी तू कशी वागसी हत्ती कसले ग नशिबात हत्ती कसले ग नशिबात भुवया मग फिरल्या गगनात 10 हत्ती लोळतील चरणात हजी जी 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 10 हजी जी 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 विजयाची दशमी आली. विजयादशमी म्हणजे दसरा. हत्ती निघाले, पेशवांची स्वारी निघाली, मिरवणुकी निघाली, मिरवणुकी निघाली, पेशवांची स्वारी निघाली. अख्ख्या स्वराज्यातील घराघरात तोरणे उभारली गेली आणि ही स्वारी बघण्यासाठी एक सगळे लोक जमा झाले. हत्ती चालले, हत्तीवर पेशवे बसलेले आहेत. तेवढ्यात एक छोटी मुलगी मनुबाई रडत आहे, बाबा मला हत्ती पाहिजे, बाबा मला हत्ती पाहिजे, मला त्या हत्तीवर बसायचं आहे. एवढ्यातच ती रडत आहे. एवढ्याची नजर तिच्यावर पडते. नानासाहेब रावसाहेबांना म्हणतात, घ्यायचं का तिला हत्तीवर? रावसाहेब म्हणतात, नाही नाही, ती कारकुनाची नाही म्हणून तिला हत्तीवर घ्यायचं नाही. आता ती छोटीशी पोर हो. राग आला, दना 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 पाय टाकत टाकत घरी निघाली. घरी गेली. आता वडील काय करणार? वडिलांची नोकरी. तिच्या मागे जाऊ घरी गेले. घरी जाताना मनुबाईंनी तिला हत्तीवर बसू दिलं नाही म्हणून काय म्हणाली ती, 10 हत्ती लोळतील चरणात असं म्हणाली आणि घरी निघाली. घरी गेली. मिरवणुकी आटोपली. तिचे वडील सुद्धा गेले. आता छोट्या मुलांना कसं सावरायचं, त्यांना कसं मलाच माहितीये. कशी बशी मिरवणुकी आटोपली आणि तिचे वडील घरी गेले. अगं मनुबाई, ऐकलत का? आरतीचं ताट घेऊन या. तुम्हाला तुमची आई असती तर काय केलं असतं? अहो ती मनुबाई गुडघ्यामध्ये, पण जसं आईचं नाव घेतलं तशी ताडकन उठली आणि आपल्या बाबांकडे गेली आणि बाबाला म्हणाली, काय केलं असतं आई, काय केलं असतं? त्या छोट्याशा मुलीने, अहो लहानच होती तेव्हा, मनुबाईच्या आईच्या गेली. आपल्या बाबा सांगितलं, अगं मनुबाई, दसऱ्याच्या दिवशी घरातला करता पुरुष सिल्लंघनासाठी जातो आणि तो जेव्हा परततो तेव्हा घरातली स्त्री त्याचा टुपू 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 पाय टाकत 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 आतमध्ये गेली आणि छान आरतीचं ताट तयार केलं आणि आपल्या आणि घरात घेतलं. आता ही छोटीशी मुलगी लहान असतानाच आईची प्राणज्योत मावळली. आता कोणाचे वडील तिला सोबतच दरबारात घेऊन जायचे. दरबारामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, रावसाहेब पेशवे हे शस्त्रांचं शिक्षण घेत आहे हे ती बघू लागली आणि शिकू लागली. पेशवे, तात्या टोपे घोडस्वारी कसे करतात, भाला कसे फेकतात, कसे चालवतात हे आमची मनुबाई फक्त बघून शिकू लागले. एक वेळेस काय झालं, मनुबाई आणि त्यांचे वडील मोरोपंत तांबे दोघ जण बाजारामध्ये गेले. बाजारामध्ये जात असताना दिवाळीची खरेदी करायची होती. सर्व लोक सैरावैरा धावू लागले आणि तेवढ्यात काय झालं, एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीचा त्यांनी हात आणि विचारलं, अहो तुम्ही का बरं धावताय?
तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, पिडखानातला हत्ती पिसाळ इकडेच येत आहे, अहो पळा, अहो पळा. बाबांनी मनुबाईचा हात घट्ट पकडला आणि धावू लागले, पळू लागले. पण ही छोटीशी मनुबाई त्यांना प्रश्न काय विचारते, बाबा अहो आपण सर्वजण असे पळत का बरं आहोत? तेव्हा बाबा म्हणाले, अगं पण पिडखानातला हत्ती पिसाळलाय. ती म्हणाली, बाबा हत्ती किती पिसाळले आहेत? तर बाबांनी म्हटलं, एकच पिसाळलाय. मग आपण एवढे सारे जण का बरं धावत आहोत? धावता एक झाड मनुबाईला दिसलं आणि सरळ माकडाप्रमाणे त्या झाडावर चढली. त्या हत्तीचा बेत घेतला, त्या हत्तीच्या उंचीचा बेत घेतला, झाडावर चढली. जसा हत्ती त्या झाडाखाली आला तशी दाम तशी उडी त्या हत्तीच्या सोंडेवर आपल्या मनुबाईने मारली. पापी 1000 लोकांचे प्राण वाचवले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह जिजवती परोपकारे. अशी मनुबाई. सर्वजण तिचा जय जयकार करू लागले. सगळ्यांनी तिला वाजत गाजत कौतुक केलं. वाजत गाजत तिला दरबारामध्ये नेलं. दरबारामध्ये पेशव्यांनी आपल्या गळ्यातील मोत्याचा तिच्या गळ्यात टाकला. बघा, आपल्या इच्छा आपल्या पतीला सांगत आहे. त्या छोटीशी मनुबाई काय बुद्धी तिची, काय म्हणाल, वडील माझे वडील आहे मोरोपंत शिवाय कोणीही नाहीये. तर त्यांना माझ्यासोबत झाशीला घेतला. नंतर दुसरी इच्छा काय आहे? दुसरी इच्छा अशी आहे, माझ्या 2 जिवलग मैत्रिणी आहे. एक सुंदर आणि मुंदर. ह्या सुद्धा मान्य. अहो तिसरी इच्छा काय मागितली असेल? डोक्याच्या केसापर्यंत ती मनुबाई सोन्याने मळलेली होती. आजकाल तर सोनं दिसतच नाही. त्याला किंवा हिला कावीळ झाला की तेव्हाच पिवळं दिसतात. बघा काय ती सोन्याने मळलेली मनुबाई. तिला उखाणा घ्यायला लावला. आता मनुबाईला महाराणी लक्ष्मीबाईला झाला आनंद सर्वाला. लक्ष्मीबाईला मुलगा झाला. हत्तीवरून साखरपान वाटण्यात आलं. सगळीकडे गुढ्या उभारण्यात आला. महाराणी लक्ष्मीबाई सर्वाला झाला, पण बाळ नाही तिचला. बालपणी मरण आलं त्याला. शोकमणी माय मुलगा झाला पण त्या मुलाला नवद्वर झाला. नवद्वर म्हणजे 9 दिवसाचा येणारा ताप. त्या बाळाने 9व्या दिवशी आपल्या मानेचा कळस टाकला. जसा याचा धक्का गंगाधर रावांना बसला आणि अंथरुणाला खिळून राहिले. गंगाधर राव शोक करी धक्का अंतरी बसल्यामुळे भारी. काळजी सारा रोग अंगात शिरला. पुढे चालून इलाज नाही त्याला. म्हणून अंथरुणाला खिळला हजी जी 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 जी. असे गंगाधरराव अंथरुणाला खिळून राहिले. आता मुलगा होणे नाही. आता काय करावं? म्हणून आपल्याच एका नातेवाईकांपैकी एका मुलाला दत्तक घेतलं. त्या मुलाचं नाव होतं आनंद. आणि जेव्हा दत्तक घेतलं तेव्हा त्या मुलाचं नाव दामोदर पंत ठेवण्यात आलं. पण काळ मोठा खराब आहे. काय झालं? गंगाधर रावांची प्राणज्योत मावळली. अहो लहानपणी आईचं निधन होणं, तरुणपणी पतीचं निधन होणं आणि म्हातारपणी मुलाचं निधन होणं, यामुळे पूर्णपणे व्यक्ती कोरमळून जाते
आणि हे तिन्ही दुःख आमच्या राणीच्या जीवनात आले. राणी खचून गेल्या नाही. राजा गेल्याचा 5वा दिवस कंपनी सरकारला पत्र पाठवलं होतं दत्तक वारसा मान्य करण्यासाठी. दरबार भरवा असा एजंट आला आणि म्हणू लागला, दरबार भरवा, आम्ही आमचे उत्तर दरबारातच देऊ. दरबारामध्ये राव, उमराव, सुभेदार आणि सामान्य जनता सगळेजण गोळा झाले. सगळी मंडळी जमली. थोड्याच वेळात आल्या. सर्वांना एकच चिंता लागून होती, दत्तक वारसा मान्य होणार की नाही, दत्तक वारसा मान्य होणार की नाही. होणार खालसा झासी की दत्तक होईल मान्य, आशा की भव्य निराशा, प्रश्न हाच चिंताजन्य. ऐका या निर्णय आले पूर्वासी ही सन्मान्य. सगळी मंडळी जमलेली आहे. आता काय होणार, आता काय होणार. आता एजंट पत्र वाचणार. या शेवटी काय झालं. खालसा जाहली झासी, झोंबले शब्द राणीसी, बोलणे रे एजंटासी, देणार नाही कोणासी, आवडती माझी झासी, देणार नाही कोणासी, आवडती माझी झासी. झासी खालसा झाली हे शब्द राणीला झोंबले. उकळतं तेल अंगावर टाकावं असं राणीला झालं. राणीने मनातली तलवार विकुशित केली, तिथून उडी मारली. ते त्या एजंटच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, मैं अपनी झांसी किसी को नहीं दूंगी, मैं अपनी झांसी किसी को नहीं दूंगी. असं जेव्हा राणी म्हणाली तेव्हा सर्वांनी आपल्या तलवारी विकुशित केल्या. तरी इंग्रजांचा अधिकार मोठा आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. काय झालं, इंग्रज सरकारने राणीला सांगितलं, तुम्हाला हा आता महाल सोडावा लागेल. आम्ही तुम्हाला एका वाडा देऊ, त्या वाड्यात तुम्ही राहा आणि दरमहा तुम्हाला 8,000 रुपये. ती राजघराण्यातली स्त्री, एक राजस्त्री, एक महालामध्ये राहणारी स्त्री महाल सोडून आज वाड्यामध्ये राहत आहे. अशी आमची राणी वाड्यामध्ये राहू लागली. पाहता पाहता दामोदर पंत 8 वर्षाचे झाले. अहो, 8 वर्षाचे दामोदर पंत झाले. आता दामोदर पंचाची मौंज करायची होती. मुलाची मौंज. आता तो मुलगा साधा नाही, एक राजपुत्र होता. एका राजपुत्राची मौंज करणे म्हणजे अख्ख्या झाशी संस्थानला जेव घालणे. पण आमच्या राणीकडे काहीच नव्हतं. म्हणून तिने पुन्हा कंपनी सरकारला अर्ज पाठवला. मला लाख द्या बाळ मुंजीस आला, तरी मागणी आर्जवे इंग्रजाला. भिकारी बने स्वामिनी काय दैव, कसा कोपलाना कडे देवराव. पण इंग्रज सरकारने हा सुद्धा अर्ज फेटाळून लावला. आता राणी पूर्णपणे निरागी झाल्या. तर राणीने काय करावं त्यांना कळत नव्हतं. आता मी काय करू. तेव्हाच 1857चा बंड पुकारण्यात आला आणि ते सैन्य दिसेल त्या सैनिकांना कापत सुटलेलं आहे आणि ते सैन्य झाशीपर्यंत येऊन पोहोचलं आहे. ही आगदोर झाशीपर्यंत पोहोचली राणीला आणि राणीला 100 कुटुंब शरण आले. राणीने त्याला आपल्या शरणात घेतलं आणि आपल्या लादणीमध्ये त्यांना आश्रय दिला. त्यांना जे हवं खायचं प्यायचं सर्व व्यवस्था राणी बघू लागल्या. पण सापाच्या पिल्लाला कितीही दूध पाजलं तरी तो विषच ओकतो. यात 100 कुटुंबापैकी कंपनी सरकारला एकाने सांगितले की राणी सुद्धा त्या बंडामध्ये सामील आहे. टेबला घालून का होईना पण राणी त्यांना शस्त्र पुरवत आहे. आणि यावेळेस राणीने ऐकलं. राणीने बंडाचा विडा उचलला. त्या किल्ल्यावर जाऊन राहायला लागली. त्यावेळी झाशीच्या राणीचे नातेवाईक
सदाशिवराव पारोळकर आणि नथेखा या दोघांना राणीकडे करून पाठवलं. त्यांना वाटलं ही अबला स्त्री ही आपलं काय वाकडं करणार, पण ते आमच्या राणीला ओळखत नव्हते. कशी होती आमची राणी बघा. राणी सुद्धा आमची प्रत्येक गोष्टीत तरबेज होती. पोशाख करुणी मर्दानी, पोशाख करुणी मर्दानी, वाहरे ती तरुणी तलावर हाती रे धरुणी, जशी काही महिषासुर मर्दिनी. दिन रात तटावर फिरे या, दिन रात तटावर फिरे, दिन रात तटावर फिरे. शौर्य खळावळे शत्रु ही पडे, वीज ही रणांगणी चमके, शत्रूची छाती आता धडके. किल्ल्यावर झेंड भगवा फडके, हजी जी 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 जी. किल्ल्यावर झेंड भगवा फडके, हजी जी 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 जी. जिजिर जी जी, जिजिर जी जी, जिजिर जी जी. आणि किल्ल्यावर भगवा झेंडा फडकायला लागला. 2 दिवसामध्ये हे धूर्ताचं सैन्य राणीने परतावून लावलं. पण इंग्रज सरकारला कळल्यानंतर त्यांचा सेनापती 65 वर्षाचा सेनापती युरोज याला सुद्धा कळलं. त्या युरोजाने 60,000चं सैन्य घेतलं आणि राणीच्या किल्ल्याला वेढा दिला. पण आमची राणी त्यातही तरबेज. राणीकडे 4 तोफा होत्या. घनगर्जना, कडक बिजली, काय त्या तोफांचं नाव अशी, आणि काय त्या तोफांचं नाव होतं आणि आजकालच्या मुलींचं नाव बघा. असो, तोफा तर दिसतच नाही, परंतु बार येत आहे म्हणून इंग्रज विचार करू लागले की हा बार कुठून येत आहे. 60,000चं सैन्य 40,000वर आलं. त्यांनी दुर्बीण लावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण आमची राणी त्यातही तरबेज. दुर्बीण लावली ज्याने, त्यावरीच धरला नेम, उडविला यशस्वी बार, दाविले यमाचे धाम. पडताना मूर्छिवाले, झाले किती घामाघूम. पैजेवरी लावणी पैज, चतुराई तो अंदाज, दाखवित होताज, पाप्यांचे मोजित पाप, घनगरज गरजती तोफ. पाप्यांचे मोजित पाप, घनगरज गरजती तोफ. आमची राणी यातही तरबेज. पण आपला देश फक्त एका गोष्टीमुळे हरलाय, तो म्हणजे फितुरीमुळे. आजही आपल्या देशाची स्थिती पूर्वीसारखीच आहे. या देशाची स्थिती एवढी खराब झाली आहे. या देशामध्ये आजकाल फितूर लोक जास्त आहेत. राणीचा किल्लेदार होळाजी ठाकूर हा सुद्धा फितूर झाला. याने इंग्रजाला जाऊन सांगितलं की मी जिथे जिथे खून करेल, मी त्या महालावर जिथे जिथे खून करेल त्यावरच तुम्ही बार टाका. त्या किल्लेदारांनी त्याला जाऊन सांगितलं की राणी इथून बार टाकत आहे. त्या किल्लेदारांनी खून केल्या, त्या गणेश महालावर खून केली आणि इंग्रजांनी ती खून ओळखली. इंग्रजांनी खून ओळखली आणि त्या खुणेवर तोफेचा बार उडवला. त्या तोफेच्या बारामध्ये पूर्ण अख्खाच्या अख्खा महाल जळला. किल्ल्यामध्ये जी सामान्य माणसं होते ती सुद्धा जळत आहे. सगळीकडे आई आई, बाबा बाबा, लहान लेकरं ओरडत आहे. सगळे लोक ओरडायला लागले. सैरा वैरा इकडे तिकडे धावायला लागले. त्या महालामध्ये आग लागली होती. आमची राणी सुद्धा इकडे तिकडे धावायला लागल्या. याला जे रडत आहे त्यांना सांभाळू लागल्या. सगळ्यांचे अंग भाजून गेले होते. विभाग करत सगळेजण इकडे तिकडे सैरावैरा पळत आहे. लहान मुले आई ग बाबा करत त्या लहान मुलांची आणि जनतेची राणी मलमपट्टी करत होत्या. पण एकटी राणी काय करणार, किती जणांना पुरणार आहे. देशमुख पंथ राणीला सांगितलं
राणी साहेब, तुम्ही दामोदर पंतांना घेऊन इथून निघून जा, कारण पराक्रम करून आपल्याला किल्ला पुन्हा मिळवता येईल, पण दामोदर पंतांना काही होता कामा नये. आपण गादीवर बसवायचं कुणाला, म्हणून तुम्ही इथून लवकर निघून जा. राणीला हे पटलं आणि मग राणीने आपल्या आवडत्या घोड्याला राजरत्नाला आवाज दिला. अहो राजरत्न कसा अस्मान फेक जातीचा जनावर अशा या राजरत्नाला आवाज दिला. मर्दानी बांधुनी फेटा चिलकत चढवी अंगात, जहरी जमिये कमरेला समशेर नंगी करात, पाठीस बांधिला पुत्र कुरवाळूनी वासल्यात, अस्मान फेक जातीच्या वेगी चढल्या त्वेषेच्या, सरसावनी मागे थोडा फेकला तटावनी घोडा, सरसावनी मागे थोडा फेकला तटावनी घोडा. बघा, हा राजरत्न, हा घोडा, हे जनावर सलग 3 दिवस धावत आहे आणि धावता हळूच एक आवाज आला. आई, ए आई, मला भूक लागली ग, मला काहीतरी खायला दे. आणि मग आईच्या लक्षात आलं की आपण आपल्या मुलाला आपल्या पाठीवर बांधलेलं आहे. आई म्हणाल्या, बाळा, माझं लक्षच नाही राहिलं रे, तुला भूक लागली असेल ना, चल मी तुला काहीतरी खाऊ घालते. जवळच असलेल्या कालटी शहरामध्ये राणी आपल्या बाळाला घेऊन गेल्या. तिथे राणी दामोदर पंतांना घेऊन गेल्या आणि आता थोडंसं काही भरवणारच तेव्हा एक व्यक्ती धावत आला आणि राणीला सांगितलं, राणी जी छुटो गनी मी आया, राणी जी छुटो गनी मी आया. तसंच पोराला उचललं आणि राणी तिथून सुद्धा पळू लागल्या. पण इथे सुद्धा फितुरी झाली. काय झालं? राजरत्ना ज्या रंगाचा होता त्याच रंगाचं शिंदेशाही घोडं त्या राजरत्नाच्या जागेवर बांधून दिलं आणि राणीला घाई ते काही समजले नाही आणि त्या शिंदेशाही जनावरावर बसली, त्या घोड्यावर बसली आणि राणी धावत आहे. राणी पुढे निघाल्या. समोर एक मोठा ओढा आला. अहो, त्या शिंदेशाही जनावराच्या जागी जर राजरत्न असतात तर झाशीच्या राणीचा इतिहास काही वेगळाच असला असता. पण फितुरी झाल्यामुळे ते घोडं बदललं आणि तो ओढा बघून ते घोडं तिथेच थांबलं. पाण्याला बघून तो घोडा घाबरला आणि तिथेच थांबला. आता राणीने काय करावं? राणीने दामोदर पंतांना तिथेच राणीने शोध घेतला आणि जवळच एक तिथे गंगाधर रावांची झोपडी होती, गंगाधर पंतांची एक झोपडी होती. त्या झोपडीमध्ये राणी आपल्या बाळाला घेऊन गेली आणि त्या बाळाला त्या गंगाधर पंतांकडे सोपवून दिलं आणि सांगितलं, मी लढाईवर जात आहे, माझ्या मुलाला तुमच्याकडे ठेवा. अहो, मुठभर सैन्य घेऊन आमची राणी लढाईवर निघालेली आहे. गर्जना भयंकर झाली, कोपली काली आग भडकली, सैन्य सागर खवडे मोठा, खड घोड्याच्या टापा, वीर झुंजाय घेती दावा, हजी जी 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 जी, वीर झुंजाय घेती दावा, हजी जी 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 जी. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. राणी इंग्रजाला कापत सुटली आहे. कुणाची पाठ बघितली नाही, कुणाचा हात बघितला नाही, कुणाची मान बघितली नाही. जे दिसतं त्याला कापत राणी सुटली आहे. निघाली आपलं मुठभर सैन्य. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव करत राणी युद्धावर गेल्या. जो कोणी समोर येतो त्याला मारून टाकतो. मुठभर सैन्य का असे ना, ते सुद्धा संघर्ष करत होते. एकटी राणी घोड्यावर बसली. बघा, राणीच्या दोन्ही हातामध्ये तलवारी होत्या, आणि राणी त्या सैन्याला
कापत 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 सुटली आहे. राणीच्या समोर, मागे आणि दोन्ही बाजूला 4 सैनिकांना राणी एकाच वारामध्ये ठार मारत होती. काय ती स्त्री, काय आमची राणी. हे 4 झाले की दुसरे 4 झाले की तिसरे 4, असं करत 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 राणी प्रत्येकाला अडवत आहे, सगळ्यांना मृत्युमुखी पाडत आहे. पण तो युवराज दुरून बघू लागला. अरे, ही मुलगी तर फारच तरबेज आहे, ही तरुणी फारच तरबेज आहे. आपण तिचं केस सुद्धा वाकडं करू शकत नाहीये. पण युवराजाने एका हुजऱ्याला बोलावलं आणि त्या हुजऱ्याला सांगितलं की ती जी तरुणी लढत आहे तिला मारायचं आहे. म्हणून त्या युवराजनी त्या हुजऱ्याला किरात नावाचं शस्त्र दिलं. किरात नावाचं शस्त्र कसं, सडसड सडसड त्याची पात असते आणि त्याला विष पाजलेलं असते. ते आपल्या पोटामधून ते टाकलं की थेट हृदयाला जाऊन भिडतं आणि ते विष थोडं थोडं अंगात पसरतं आणि व्यक्ती मरण पावते. काय झालं, राणी युद्ध करत आहे, दोन्ही हातामध्ये तलवारी. राणी युद्ध करत आहे आणि तेवढ्यातच आई ग आई ग आई ग असा आवाज आला. त्या हुजऱ्याने ते किरात नावाचं शस्त्र आमच्या राणीच्या पोटामध्ये टाकलं. राणी घोड्यावरून खाली कोसळल्या आणि राणीच्या डोक्याला सुद्धा मार लागला. डावा डोळा सुद्धा खूप लागलं राणीला आणि घोड्यावरून खाली कोसळल्या. नंतर देशमुख पंतांनी राणीला उचललं आणि गंगाधर पंतांच्या झोपडीमध्ये आणलं. राणीच्या तोंडावर पाणी शिंपडलं. राणी शुद्धीवर आल्या. बघा, राणीला एवढं, आईची माया बघा कशी असते. राणीला एवढं लागलं असून सुद्धा तिथे आल्या आपल्या मुलाचं नाव घे. माझा मुलगा, त्याने 3 दिवस झाले काहीही खाल्लं नाहीये. आणि तो मुलगा बघा, आपल्या युद्धावर गेले म्हणून हट्ट केला नाही की मला आईला भेटायचं आहे. आता त्याला माहिती झालं की आपली आई आली म्हणून धावत 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 आपल्या आईकडे आला आणि आईला पक्क मिठी मारली. तेवढ्यात काय झालं, ते किरात नावाचं शस्त्र त्या मुलाच्या गालाला रुतलं आणि आई ग, हे काय झालं, आई हे काय झालं. तो पदर बाजूला केला आणि त्याला दिसली ती किरात शस्त्राची मूठ. ती शस्त्राची मूठ दिसली. ते बाळ रडत आहे. ते बाळ आपल्याला आईला म्हणू लागलं की आई, तुम्हीच आम्हाला म्हणाल्या होत्या ना की या शस्त्रासोबत खेळायचं नाही. हे जर शस्त्र तुम्हाला लागलं तर माणूस देवाघरी जातो. आता आई, तुम्ही देवाघरी जाणार. ते बाळ रडत आहे. आई, आम्ही जेव्हा दरबारामध्ये होतो तेव्हा तुम्हीच आम्हाला म्हणत होत्या की हे शस्त्र चांगलं नाही, या शस्त्रासोबत तुम्ही खेळू नका. मग आई, आता तुम्हाला हे शस्त्र लागलं, तुम्ही आता देवाघरी जाणार. असं म्हणून राणीने देशमुख पंथांना बोलावलं. देशमुख पंथांना म्हणाल्या, देशमुख पंथ, आता जगणे नाही, तुम्ही माझ्यासाठी गवताची गंजी रचा. त्या बाळाला आईने काय म्हटलं, शेवटचे 2 घास भरवले. आपल्या बाळाला शेवटचे 2 घास भरवले आणि आपल्या बाळाला म्हटलं, अरे बाळ, माझ्यापेक्षा एक मोठी माता आहे, ती म्हणजे माझी भारत माता, आणि तू तिचं रक्षण कर. त्या मातेने आपला पुत्र भारत मातेच्या रक्षणासाठी देऊन दिला. ते बाळ रडत आणि त्या आईने आपल्या बाळाला थोडं अन्न आपल्या बाळाला भरवलं आणि राणीने अखेरचा श्वास घेतला. जे काही राणीने अखेरचा श्वास घेतला आणि राणीला गवताच्या गंजीवर ठेवण्यात आलं. त्या बाळाला
राणी दिसेल, राणीचा चेहरा दिसेल म्हणून मागूनच राणीच्या गवताच्या गंजीला त्या पेटवायला लावलं. पण ते दामोदर पंत ज्या घोड्यावर बसले होते ते घोडं ऐन वेळी फिरलं आणि राणीचा चेहरा त्या बाळाला दिसला आणि तो बाळ शोक करत आहे. अहो देशमुख काका, आता मी जी गवताच्या गंजी पेटवली ना त्यात माझी आई जळते हो काका, त्यात माझी आई जळते हो काका, काहीतरी करा हो काका. ते बाळ आपल्या आईसाठी रडत आहे. ओ देशमुख काका, काहीतरी करा हो काका, माझी आई जळत आहे. पण त्या इंग्रज सरकारपासून त्या मुलाला, त्या बाळाला वाचवायचं होतं म्हणून त्याला तिथून घेऊन गेले. आणि थोड्याच वेळात तिथे हिरोज आला आणि त्या हिरोजला काय दिसलं, ते गगनाला भिडलेल्या ज्वाला, त्या गगनाला भिडलेल्या ज्वाला दिसला. आणि त्या हिरोजाने काय म्हटलं बघा, अरे ही 22 वर्षाची तरुणी, ही 22 वर्षाची बालविधवा आमच्या सैन्याला सलग 3 महिने सळो की पळो लावून सोडलं. अशा या रणरागिणीचं नखाचं तरी दर्शन व्हायला पाहिजे होतं, नखाचं तरी दर्शन व्हायला पाहिजे होतं. शत्रूने सुद्धा आमच्या राणीचं कौतुक करावं अशी आमची राणी. हिरोज अंगिला रे वीर, झाशीच्या तटावरी शिर, आपटोनी झाला जिर, हिंदीत बोलला बोली, मर्दानी झाशीवाली, मर्दानी झाशीवाली. अशी आमची राणी. राणीची एक तलवार 5.5 किलोची होती आणि दोन्ही हातामध्ये 11 किलोचं वजन घेऊन राणी युद्ध करत होती. अशी महान राणी. आजही तिचं नाव आहे. शेवटी राणीचं चरित्र इथे झालंय. मी सर्वांना सांगू इच्छिते की आता जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरलेला आहे. सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरलेला आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार चांगला अचूक उपाय ते म्हणजे लॉकडाऊन घेतलेला आहे. आणि लॉकडाऊनमुळे भरपूर लोक सुरक्षित आहे आणि ते सर्वांना सांगत आहे की घरीच राहा आणि सुरक्षित राहा. मी सुद्धा सर्वांना सांगू इच्छिते की सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या आणि घरी राहा आणि सुरक्षित राहा. एक छोटीशी कविता सांगते. आई एक अनजान बीमारी, नाम है इसका कोरोना. आई है एक अनजान बीमारी, नाम है इसका कोरोना. बचना है तो करो नमस्ते, शेक हैंड मत करो ना. घर पर रहो, बाहर मत जाओ. घर पर रहो, बाहर मत जाओ. देसी भोजन घर का खाओ. हाथ 10 बार साफ करके कहीं भी गंदगी करो ना. तुलसी की 2 पत्ती खाओ. बघा, कोरोना पासून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ह्या 4 ओळी आहे. तुलसी की 2 पाती खाओ, मंजन करके सुबह सुबह. तुलसी की 2 पाती खाओ, मंजन करके सुबह सुबह. प्रतिरोधक क्षमता को बढ़ाओ, नीम गिलों का घूंट भरो. बाहर जाऊ नका. हाट बाजार से दूर रहो. लोगों से मिलना बंद करो. काही दिवस आपण कुणाला भेटलं नाही तरी चालते. व्हिडिओ कॉलवर तुम्ही सुद्धा संवाद साधू शकता. म्हणून लोगों से मिलना बंद करो. कुछ ही दिन का यह संकट है, उसके बाद तो खूब मौज करो ना. नाक मुंह को ढककर निकलो जब भी बाहर जाना हो. अनावश्यक छूने से बचो. दूर रहेगा कोरोना, दूर रहेगा कोरोना. स्वतःचं रक्षण करण्यासाठी कोरोनाच्या दूर राहा आणि घरी राहा आणि सुरक्षित राहा. बघा, आज हे झाशीचं राणी चरित्र सांगितलंय. यातील काही सुद्धा मुद्दे जर तुम्ही आचरणात आणले तर त्या झाशीच्या राणीचं बलिदान व्यर्थ ठरणार नाही. आमचे शिवाजीराजे
यांचं सुद्धा बलिदान व्यर्थ ठरणार नाही. अशी आमची राणी. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त. मी आधीच सांगितलं होतं की पुत्री एकाच कुळाचा नाही तर 2 कुळाचा उद्धार करते, आणि ते उदाहरण म्हणजे आमची झाशीची राणी. अशी आमची राणी. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त. हा जो अभंग आहे समर्थांचा, खूप सुंदर त्यांनी रचना केली आहे. वेळेची अवधी 1 तासाची होती, म्हणून थोडक्यात तुम्हाला चरित्र सांगितलं. कधी योग येईलच की पूर्ण चरित्र तुम्हाला ऐकवेल. धन्यवाद. मी माझ्या कीर्तनामध्ये जे काही चुकीचे शब्द वापरले गेले असतील ते माझे, आणि जे चांगले आहे, जे चांगले शब्द होते ते माझ्या गुरुजींचे, आणि केलेली सेवा ईश्वरचरणी अर्पण करते आणि भैरवीला सुरुवात करते. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रमाता जिजामाता की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. झालेली सेवा ईश्वरचरणी अर्पण करते आणि माझ्या सेवेला विराम देते. जय श्रीराम. धन्यवाद.